सगळ्या समाज अयोध्येचा वापस आला. आता तिघे राम, लक्ष्मण आणि विश्वामित्र. अरुण नयन उर बाऊ विशाला नील जल तनु श्याम तम्हाला कटिपट पीत कसे बर भाता रुचिर चाप सायक तुई हाता. श्याम गौर सुंदर दौ भाई विश्वामित्र महानिधि पाई. प्रभु ब्रह्मण देव मैं जाना मोहि नीति पिता तजे भगवान. घन घोर अरण्यामध्ये प्रवास. कानाचे पडदे फाटल्या जातील असा कर्ण कर्कश ध्वनी कानी येऊ लागला. चले जात मुनि दीन दिखाई सुनी ताड़का क्रोध कर धाई. रुके रहो बहुत दिन से भूखी हूँ तीनों को खाती हूँ. रुके रहो. राम शांत, लक्ष्मण क्रोधायमान, विश्वामित्र तटस्थ आहे. आवाज जवळ जवळ येतो, व्यक्ती दिसत नाही. विश्वामित्राचं लक्ष गेलं. श्रीराम वो दौड़ दौड़ के आ रही ना, नरभक्षक ताटिका राक्षसीन है. बहुत से ऋषि मुनियों को खाया, मार डालो. अविनय हो तो क्षमा करे बाबा, हम रघुकुल के हैं और महिलाओं पर हथियार उठाना मेरे रघुकुल का धर्म नहीं है. अच्छा, महिलाओं पर हथियार उठाना रघुकुल का धर्म नहीं. नहीं, पिता की आज्ञा मानना तो रघुकुल का धर्म है. हाँ, तो तुम्हारे पिता दशरथ जी क्या बोले थे? आज से तुम्हारा पिता विश्वामित्र है और पिता की आज्ञा मानना तुम्हारे रघुकुल का धर्म है. आज मैं तुम्हारा पिता बोल रहा हूं, मार डालो ताटिका. ठीक है बाबा. चले जात मुनि दीन दिखाई तुम्ही तारिका क्रोध करि ढाई. एक ही बाण प्राण हरि लीना तिन जान नहीं तिन जन पद लीना. एक ही बाण प्राण हरि लीना. एका बाणात ताटिकेचा वध केला. बला अतिबला दोन्ही शक्ती विश्वामित्र प्रदान करतात राम लक्ष्मणाला. रात्र संपली. विश्वामित्रच्या आश्रमामध्ये प्रातःकाळी स्नानादी कर्म आटोपलं. प्रातः मुनिसन रघुराई निर्भय यज्ञ करो तुम जाई. होम करण लागे मुनि झारी आप रहे मख की रखवारी. यज्ञाचा प्रारंभ झाला. राम लक्ष्मण रक्षणासाठी उभे आहे. पवित्र धूर आकाशात निघाला. नेहमीचे विध्वंस करणारे दोन राक्षस मारीच आणि सुभाऊ अमंगल द्रव्य लेकर आसमान की ओर से आया रहते रामचंद्र जी ने देखा. बिनु भर पान राम जी मारा सुत जो जन का सागर मारा. बिनु भर पान राम जी मारा सुत जो जन का सागर मारा. पावक सुर सुभाव मुनि मारा अनुजन सागर कटक संगारा. पावक सुर सुभाव मुनि मारा अनुजन सागर कटक संगारा. बिनु भर पान राम जी मारा सुत जो जन का सागर मारा. बिनु पर बाण राम तई मारा सत जो जन का सागर पारा. बिना टोकाचा बाण मारला. मारीची जाऊन पडला 400 कोस. अग्निबाणाच्या द्वारा सुभाऊचा नाश केला. यज्ञ पूर्णत्वास गेला. आपला यज्ञच आहे.
जीवन सुद्धा यज्ञच आहे विष्णुभाऊ. जीवन कशाला? जीवन जगण्यासाठी केलेलं जेवण सुद्धा यज्ञ आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं सांगतो. भोजन नाही, श्लोक पाठ नसेल तुम्हाला, कोणी तिकडचं असेल विदर्भातलं तर. भोजन नहीं यह यज्ञ है ब्रह्माग्नि में आहुति, नर चित्त शुद्ध सेवन करे तब ब्रह्म होती मति, ऐसी किया कर भावना अर्पण किया कर ब्रह्म को, कर फिर भोजन शांति से सद्बुद्धि पावे धर्म को. भोजन नहीं यह यज्ञ है, जीवन जगण्यासाठी केलेलं जेवण सुद्धा यज्ञ आहे. जीवन यज्ञ आहे. दुर्गुण हे राक्षस आहे. दुर्गुण रूपी राक्षस जीवनरूपी यज्ञाचा विध्वंस करतात. पण जेव्हा जीवनामध्ये दोन गोष्टी येतात तेव्हा यज्ञ पूर्णत्वात जातो. एक सत्य, एक समर्पण. सत्य राम आहे, समर्पण लक्ष्मण आहे. आपला यज्ञ हे वेल्डिंग चालू आहे, लक्षात घ्या. विश्वामित्राचा यज्ञ पूर्णत्वास कधी गेला? हे दोघं आले, राम आणि लक्ष्मण. तसं जीवनरूपी यज्ञाचा विध्वंस करणारे दुर्गुण हे राक्षस आहे. पण जीवनामध्ये दोन गोष्टी आल्या, समर्पण आणि सत्य, की यज्ञ पूर्णत्वात जातो. आता इथे एक प्रश्न आहे. अग्निबाणाच्या द्वारा सुबाहू मारला आणि मारीचीला बिना टोकाचा बाण मारून वापस पाठवला. असं का केलं? काही अवघड आहे का? अरे जसा सुबाहू मारला तसा मारीची मारायचा. त्याचं कारण आहे. रामायण नाटकही आहे, इतिहासही आहे. नाटकात आणि इतिहासामध्ये फरक काय आहे? पहले लिखा जाता, बाद में स्टेज पर आता. नाटक पहले घटना घटती, बाद में लिखा जाता. इतिहास मजा पा. इतिहास शिकलेले आहे सगळे माझ्या पुढचे. इतिहासाचा तास असायचा. त्याच्यामध्ये 3 पद आहे बरं का. एक इति, एक ह, एक आस. मग संधी झाला इतिहास. आणि शब्दातली मजा सांगतो, तुम्ही जन्मभर विसरणार नाही आता. इति याने ऐसा, ह याने हुआ, आस याने था. ऐसा हुआ था, वैसा जिसमें है उसी को इतिहास कहते हैं. इति ह आस. असं झालं होतं तसंच ज्याच्यात आहे त्याला म्हणतात इतिहास. मग फरक सांगतो, विष्णुभाऊ लक्ष देऊन ऐका. आधी घडलं मग तुलसीदासजीने लिहिलं, हा इतिहास झाला. आधी लिहिलं नंतर घडलं, नाटक झाला. बोलिला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दाविन नामा म्हणे. कोळियाची कीर्ती